गुड मॉर्निंग ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. उद्या 28 जुलैचा व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण रात्री 27 जुलैला रात्री रविवारच्या दिवशी बनवत आहे. आपण शुक्रवारी शनिवारी व्हिडिओ बनवत नाही. याचं पाठची सायकोलॉजी काय की कधी कधी काय होतं की आपण शुक्रवारी जेव्हा व्हिडिओ बघतो या शनिवारी, काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असतात तर खूप चान्सेस असतात, शक्यता असतात की आपण काही पॉइंट्स विसरू शकतो. हे आपल्या डोक्यातून निघून जाऊ शकतात. त्यासाठी आज जो संडेचा व्हिडिओ जो आहे, रविवारचा व्हिडिओ जो बनवला, तो उद्या तुम्हाला ट्रेडिंग करताना त्याचा खूप उपयोग होईल. कारण का कसं आहे ना, जेवढे दिवस तुम्ही जाता, म्हणजे कशी गोष्ट आहे बघा, आपण एक गोष्ट कोणाला तरी दुसऱ्याला सांगितली, ती 100% गोष्ट जेव्हा इकडे जाते तेव्हा ती 100% जात नाही, ती फक्त 90% जाते. आणि असं करत करत जेव्हा ती 10व्या माणसाला जाते तेव्हा ती 80%, 70%, 50% करून इथे फक्त 10% होते. हा प्रयोग तसाच आहे. शुक्रवारचा व्हिडिओ बनवून, शनिवारी व्हिडिओ बनवून जर मी तुमचा नॉलेज कमी करत असेल तर चूक माझी असेल. मग त्यासाठी मला प्रयत्न करणं जरुरी आहे की तुमचं नॉलेज आहे, तुमचं ज्ञान मी व्यवस्थित पद्धतीने हाताळता येईल, जेणेकरून तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. गुरुवारचा व्हिडिओ जो आपण बनवलेला, आपण क्लिअरली सांगितलेलं, फर्स्ट आपण बोललेलो की मार्केट 980च्या खाली गेलं तर आपण एक खालच्या साईडला या खालच्या दिशेने आपण खेळायचं आहे आणि चांगले प्रॉफिट करायचे. तर खूप लोकांचे मला मेसेज आले प्रॉफिटचे, त्यांनी मला व्हॉट्सअप केलेले आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार की तुम्ही आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत आहात. आपल्या लेवलला म्हणजे जे आपण समजतोय, जे आपण आता शिकतोय, आपण एका प्रोसेसमध्ये, ठीक आहे. कुठली गोष्ट घडते या बनते त्याला वेळ लागतो, त्याला वेळ द्या. उद्याच्या उद्या तुम्हाला 10,000 5,000 भेटणं हे शक्य नाहीये. त्यासाठी तुम्हाला सातत्याने अभ्यास करायला लागेल, प्रयत्न करायला लागतील आणि शिकं गाठायला लागेल. त्यासाठी तुमची मेहनत ही खूप अत्यंत आवश्यक आहे. पण मेहनतीबरोबर एक सही दिशा, म्हणजे एक सही वाट दाखवणारा कोणतरी पाहिजे. मी असं बोलत नाही की मी तुम्हाला वाट दाखवतोय, बस मी तुमच्या प्रवासाला जरासा आरामदायक बनवायची कोशिश करत आहे. खूप सारे प्रॉफिटेबल ट्रेडर्स आहेत, त्यांना नुकसान होत आहे, पण ते का होत आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण एवढ्या ज्या लाईनी आखलेल्या आहेत, आपल्या एवढ्या लाईनी आपण ड्रॉ केलेल्या आहेत, त्या पद्धतीमध्येच मार्केट चाललेलं आहे. याचं कारण काय की मार्केट एक विशिष्ट पद्धतीमध्ये चाललेलं आहे आणि आपण त्याला अनालाइज करतो, टेक्निकली अनालाइज करतो की मार्केट कुठनं कुठे जाईल, इकडनं तू गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी समजणं खूप जरुरी आहे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर. ठीक आहे. आज लॉस झाला याचा अर्थ असा नाही की उद्या पण लॉस होईल. ठीक आहे. आणि असं बोलू शकतो मी की आज प्रॉफिट झालं तर उद्या पण प्रॉफिट होईल, याचा काय भरोसा नाहीये. बघा, मी सत्य तेच बोलतो आणि मेन गोष्ट, सत्य कधी पण कडू असतं. खूप लोकांना मी असं डायरेक्टली बोललो की अरे तुम्ही लॉस करताय, तुम्ही शिका, नंतर करा, अरे नाही मला येतं. हे बघा, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये मीपणा, इगो, मला येतं, ही गोष्ट नाहीच आहे. मी आज एवढ्या वर्षानंतर पण मी विचार करतो की मला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. मी अजून खूप कमी शिकलो, मला अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. ही भावना तुमच्यामध्ये जेव्हा येईल ना, की शिकण्याची तुम्हाला इच्छा, जिद्द असेल ना, तेव्हाच तुम्ही एक चांगले ट्रेडर बनू शकाल. मला येतं, इकडनं मार्केट गेलं का प्रॉफिट, इकडनं मार्केट गेलं का लॉस, असं नाही होत. ठीक आहे. त्यामुळे मार्केटला समजून घ्या. बघा, त्या दिवशी मी तुम्हाला क्लिअरली बोललेलो की मार्केट वर वर जात आहे, आपल्याला रेड कॅन्डल पाहिजे, रेड कॅन्डल आलेली आहे, आता मार्केट वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करेल. पण मी तेव्हा पण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं असाल, ऐकलं असाल, तर मी सांगितलं मी जरासा नेगेटिव्ह आहे. मी नेगेटिव्ह का आहे, कारण का कधी कधी ना मार्केट आपल्याला चांगले ट्रेड देता देता एक मोठा नुकसान करतं. बरोबर. एक चांगला ट्रेड मध्ये आपण बसलेलो असतो, चांगला प्रॉफिट असतं आणि पटकन एकाच कॅन्डल मध्ये आपला पुरा प्रॉफिट निघून जातो आणि आपल्याला लॉस व्हायला लागतो. मग आपण काय करतो, ठीक आहे लॉस झालाय, मग आपण काय करूया, इकडनं इथपर्यंत मार्केट गेलेलं आहे आणि इकडनं मला लॉस झालाय, तर आपण काय करतो की ठीक आहे इकडनं मार्केट इथे जरी आलं तरी माझा लॉस मी रिकव्हर करेन. नका करू. मार्केट तुम्हाला रिकव्हर करण्याचे चान्स कधीच देत नाही. मेहनत करणाऱ्यांना
आणि मार्केटला योग्य प्रमाणे अनालाइज करणाऱ्याला टेक्निकल अनालिसिस होती, एक कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न होती. कधीच तुम्हाला लॉस कव्हर करायला मार्केट चान्स देणार नाही. लिहून घ्या 101%. दुनियामध्ये असं कोणी व्यक्ती जर बोलत असेल की माझा लॉस मी रिकव्हर केला आहे एकाच ट्रेडमध्ये, तर होऊ शकतं, पण 99% 100% मी बोलू शकत नाही त्या गोष्टीला. ठीक आहे. त्यामुळे नेगेटिव्ह असणं म्हणजे काय की मार्केट मला आता जरासं डायसी वाटलेलं आहे. ठीक आहे. आणि मार्केटने तेच केलं शेवटी. मार्केटने बघा आपल्या लाल रेष जी लावलेली त्याच्या खाली येऊन मार्केटने ओपनिंग करून मार्केटने साइडवेज मुवमेंट दिलेली आहे. ठीक आहे. 5 मिनिटाच्या चार्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या दिवशी काय घडलं, मार्केटनी सरळ एक लेवल तोडली, आपली 980 ची लेवल तोडली सरळ. ठीक आहे. ओपन झालं 25,000ला आणि मार्केटने सरळ एक मोठी कॅन्डल बनवून लेवल तोडली. बघा लेवल तोडली, मी बोलतो 9:15च्या इथे खेळू नका. हा 9:15च्या इथे खेळू नका, पण 10, 10:30, 9:15च्या इथे खेळू शकतो ना. हा जो मुवमेंट तुम्हाला आलेला आहे तो चांगला भेटलाय, पण जो हा मुवमेंट आहे ना इथपर्यंत चांगला भेटलाय. म्हणजे किती ते किती 10:15 ते लगभग समजा ना 10:40 म्हणजे अर्धा तास तुम्हाला खेळता आलेला आहे. कारण तुम्ही जर बघाल नीट तर मी माझे लाईन्स मार्किंग काउंट टाकतो. मार्केटनी एक परत एक वरचा मुवमेंट दिलेला आहे. इथे पण तुम्हाला लॉस झाला असेल, तुम्ही इथे एक्झिट केला असेल आणि परत मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे घेतला त्या इथे घेतलात हे बघण्यापेक्षा तुम्ही किती ग्रीन मध्ये प्रॉफिट मध्ये क्लोजिंग होतात हे बघणं जरुरी आहे. बघा माझं म्हणणं असं आहे की 50-100 पॉईंट काढणारे दिग्गज लोक मार्केटमध्ये बसलेले आहेत. व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक वाले आहेत. आपल्याला त्यांची काय लेनदेन नाहीये. आपल्याला फक्त 10 पॉईंटचा गेम शिकायचा आहे. रोज जर 10 पॉईंट काढलात ना, रोज जर 10 पॉईंट काढलात तर मार्केट 30 दिवस असतं, महिन्याचे 30 दिवस असतात, मार्केट 22 दिवस चालतं. शनिवार रविवार सोडून द्या, मी बोलतो 20 दिवस पण सर 200% रिटर्न तुम्ही घेऊ शकता. बघा गेम पॉईंट छोटे आहेत पण गेम मोठा आहे. तर ह्या दृष्टीने तुम्ही जर बघत असाल ना तर मार्केट तुम्हाला चांगलंच प्रॉफिट देईल आणि हर वेळेला प्रॉफिट देईल. तुमची नेगेटिव्ह राहणार नाही, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आयुष्यामध्ये, आणि पॉझिटिव्ह राहणं आयुष्यामध्ये खूप जरुरी आहे. ठीक आहे. तर आपण बघूया उद्या मार्केट काय करण्याच्या मार्गदर्शन चाललेलं आहे की मार्केट कुठल्या दिशेने चाललेलं आहे. ठीक आहे. बघा मार्केट जेव्हा शुक्रवारी खाली पडलं तेव्हा मार्केटने एक सपोर्ट निर्माण केलेला आहे. काय कुठला सपोर्ट आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय आपला अभ्यास काय, आपण लाईनी आखायच्या. ठीक आहे. आपण पहिल्याचा अभ्यास काढून टाकूया, लाईनीने जरा पुढे घेऊया जेणेकरून आपला अभ्यास नित्यनेमाने चालत राहील. ठीक आहे. ओके. आता मार्केटने एक सपोर्ट घेतलाय, 810चा सपोर्ट आहे. ठीक आहे. 810 नंतर आपला टार्गेट जो आहे 725 आहे. बघा हा जो टार्गेट आहे ना खूप जवळ आहे. माझं म्हणणं आता नीट आहे का, मार्केट उद्या कुठेही खुलू दे, ओपन वरती होऊ दे, फ्लॅट होऊ दे या गॅप डाऊन होऊ दे, गॅप अप फ्लॅट या गॅप डाऊन होऊ दे, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही 10:15 मध्ये बघा, कारण सोमवार पहिला दिवस आहे. दुसरी गोष्ट, मार्केटचा उद्या 28 तारीख आहे. ठीक आहे. त्यामुळे आता लगभग महिना संपलेला आहे, लगभग महिना संपलेला आहे. त्यामुळे जास्त प्रेशर मध्ये येऊ नका. पुढच्या एक्सपायरीचे गेम्स खेळा. ठीक आहे. पुढच्या एक्सपायरीचे गेम खेळा. ह्या एक्सपायरीचे गेम खेळू नका, कारण का ह्या एक्सपायरी संपलेलीच आहे, लगभग संपलेली आहे. त्यामुळे पुढचा एक्सपायरी खेळा, तुमचं चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. बघा मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजण्याचे प्रयत्न करत आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर कराल तर कुठे ना कुठे तुम्हाला जाऊन प्रॉफिट होईल याची शक्यता मी देऊ शकतो. पण मार्केट ह्या दिशेला जाईल याची शक्यता कोणी देऊ शकत नाही. हा दिशा आपण समजू शकतो, त्याच्यावरती आपण ट्रेडिंग करू शकतो. बघा समजणं आणि त्याच्यावरती ऍक्ट करणं म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काहीतरी करणं, खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया की मार्केटने अजून काय करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण का 5 मिनिटावरती कळत नाही, 15 मिनिटावरती मार्केटने स्टेबल झालंय. ओके. 15 मिनिटाची लाईन मी बघत आहे तो खूप खूप लांबची आहे, तर मी ह्याला आपण डेलीवरती यायला बघायला पाहिजे. ओके. डेलीवर आपल्या लाईनी सगळ्या लागलेलेच आहेत, तुम्ही जर बघू शकता. ओके. मार्केटने आता एक मोठी रेड कॅन्डल बनवली आहे. बघा इथे जेव्हा ग्रीन कॅन्डल बनली ना तेव्हा मी बोललो की इथे एक रेड कॅन्डल आली पाहिजे, त्याने काय होईल की मार्केट एक रेंज मधनं बाहेर येईल. पण तसं झालं नाही, इथे एक मोठी रेड कॅन्डल आली आणि ह्या एका रेड कॅन्डलनी ह्या दोन्ही कॅन्डलला खाऊन टाकलं. ठीक आहे. आता का खाऊन टाकणं म्हणजे काय की बाबा इकडचे बायर जे होते त्यांना पूर्ण हरून टाकलेलं आहे. मग जिंकलो कोण, जिंकलं म्हणजे आता सेलर जिंकतायत. त्याच्यानंतर ही एक फॉलोअप कॅन्डल. आता फॉलोअप कॅन्डल म्हणजे काय, कसं आहे ते सगळ्या सेशन मध्ये आपण शिकतो. पण फॉलोअप कॅन्डल म्हणजे काय की एका मागोमाग एक कॅन्डल त्याचप्रमाणे येणे. म्हणजे इथे ग्रीन आली तर पुढे ग्रीन, तर ह्याला आपण फॉलोअप कॅन्डल बोलू शकतो.
म्हणजे मार्केटच्या दिशेला ती चाललेली आहे. ओके, आता बघा सेम इथे आलेली आहे. ठीक आहे, उद्या काय होऊ शकतं? उद्या मार्केट एक बॉन्ड्स घेऊन जर मार्केट 700च्या खाली असेल तर मग आपल्या खालच्या अजून लेवल आपल्याला बघायला भेटतील. नक्कीच आपल्याला खालच्या लेवल नक्कीच बघायला भेटतील. त्या लेवल काय असतील? लगभग 460 पर्यंत. बघा 460 पर्यंत, तर 460 पर्यंत 720 मोठा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, उद्या जर मार्केट ह्याच लेवलला राहिलं तर मार्केट साइडवेज होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे 5 मिनिटावरती मी जर परत येऊन बघत असेल तर उद्या माझ्या रेंजमध्ये आपण उद्या जर आपल्याला काही करायचं असेल तर 920च्या वरती बघा, 920च्या वरती आपण काय करू शकतो? या उद्या काल शुक्रवारचा जो डे लो होता 800, तुम्ही समजतो 780च्या खाली मला काय करायचं मी करेन. आणि मग आपले टार्गेट याच्या खाली पण असू शकतात, लगभग 480चे. पण एवढा फॉल 200-250 पॉईंट एकसाथ येऊ शकत नाही. ठीक आहे, सांभाळून खेळा, क्वांटिटी कमी ठेवा, शांत राहा, कारण का महिना अखेर आहे. त्यामुळे व्हॉलेटाईल मार्केट असणं खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे ह्या वेळेला खूप शांत समजून क्लिअरिटी आली, मार्केटची दिशा आणि टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट, टेक केअर.